माणसाचे चारही दिवस सारखे नसतात. सगळे दिवस सारखे नसतात, सगळी परिस्थिती सारखी नसते, सगळी माणसं सारखी नसतात, आपणही एकसारखे नसतो. हे निसर्ग चक्र बदलणार आहे, ही परिस्थिती बदलणार आहे. जो आज आहे तो उद्या असणार नाही, कालचे दिवस आज असणार नाही, आजचे दिवस उद्या असणार नाही. हे सगळं काही बदलतं आहे. या चक्रामध्ये आपण फिरत असतो आणि या फिरण्यामध्ये बघा, आपल्याला जेव्हा असे वाईट काळ जेव्हा येतो आणि हा वाईट काळ आपल्याला असं वाटतं की आपण सहजपणे पार पडू, आपण सहजपणे जगू, काय आतापर्यंत जगत आलो आताही जगू. परंतु कुठेतरी आपल्याला बघा याला बंधनं पडलेली असतात आणि कुठेतरी आपली ताकद कमी झालेली असते. त्याच त्याच दुःखांना, त्याच त्याच वेदनांना, त्याच त्याच यातनांना आपण टक्कर देऊन देऊन कुठेतरी झीज होते. आपल्या तनमनाची झीज होते, आपल्या मनाची तर सर्वात जास्त झीज होते आणि ही झीज कुणाला दिसत नाही. ह्या जिजेकडे कोणी बघत नाही की हा माणूस झिजलाय किती, खंगलाय किती, दुःखी झालाय किती. कारण का वारंवार लहानपणापासून तरुणपणापासून म्हातारपणापर्यंत जो माणूस दुःखात, कष्टात, वेदनेतच जगलेला असतो, तो काय जिंदगी जगलेला असतो तो त्यालाच माहिती असतं. त्याच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आटलेलं असतं, त्याचे डोळे खूप नीट गेलेले असतात. त्याचं सगळंच काही एक हाडांचा सापळा झालेला असतो आणि या सापळ्यासह, या मनाच्या वेदनेसह आणि या अश्रुविरहित डोळ्यांच्या सह तो माणूस जगत असतो. काही दुःखांना अंतच नसतो. त्या माणसाच्या राशीला काय असेल ते असो, परंतु दुःख हे चालूच राहतात आणि अतोनात छळ म्हणा किंवा वेदना म्हणा किंवा त्रास म्हणा, अपमान म्हणा, गरिबी म्हणा, कुठल्याही प्रकारचं माहित नाही, परंतु या सर्व गोष्टी जेव्हा एखाद्याच्या वाट्याला येतात तेव्हा त्या माणसाचं आयुष्य खरोखरच एका खोल गर्तेमध्ये रुतलेलं असतं आणि ते एक असून नसल्यासारखं जीवन जगत असतो तो माणूस. त्या माणसाला आधार द्यायला अशी व्यक्ती जर आली नाही पुढं किंवा त्याला समजून घेणारी व्यक्ती जर त्याच्या आयुष्यामध्ये आली नाही, त्याच्याकडे बघणारी व्यक्ती जर आयुष्यामध्ये आली नाही, तर तो माणूस एकटा किती जगणार आणि किती टक्कर देणार. तरी उसना अवसा आणून तो जगण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्या धाडसाची कमाल म्हणावी किंवा त्याच्या सहनशीलतेचाही अंत नाही, अशी सहनशीलता तो ठेवतो आणि तरी सुद्धा ओठांवरती त्या हसू घेऊन जगणं आणि चेहऱ्यावरती हास्य दाखवून जगणं, ते मुखवटा धारण करून जगणं जे असतं आणि त्यातली आतली जी वेदना ठसठसत असते, त्याच्या मनाची जी जखम जी ठसठसत असते, भळभळत असते, तर त्याला त्याच्या त्या दुःखाला अंत नाही. अशी व्यक्ती आपल्या अवतीभोवती खूप असतात आणि आपल्या जवळपासही असतात, आपल्या खूप जवळच्या नात्यांमध्ये सुद्धा असतात. पण बघतंय कोण, कोणाचं लक्ष असतं त्यांच्याकडं आणि सांगताय कोण? अशी माणसं असतात की जी आपलं दुःख कधीही जाणवू देत नाही, कधीही दुसऱ्याला त्याचं दर्शन घडू देत नाही. आतल्या आतच ते झिजत असतात, आतल्या आतच ते झुरत असतात, आतल्या आतच ते दाबून ठेवत असतात आणि त्याचं दर्शन हे कोणालाही होत नाही. आपल्याला असं वाटत असतं की अरे ही व्यक्ती सहज आहे, साधी आहे, सरळ आहे, जगतीये, तिच्या मनामध्ये काय आहे, काय नाहीये, एकदम तिला काही त्रास नाहीये, तिला काही दुःख नाहीये, कारण ती काय कधी कोणाजवळ बोलत नाही, कधी कोणासमोर रडत नाही, कधी कोणाच्या हातापाया पडत नाही, कोणाच्या पुढे हात पसरत नाही, कोणाला जबरदस्ती करत नाही, कोणाचं लक्ष वेधून घेत नाही. कोणीतरी माझ्याकडे बघावं, कोणीतरी माझ्याशी बोलावं, कोणीतरी मला मदत करावी, कोणीतरी माझं दुःख दूर करावं, अशा अपेक्षेने, आशेने अशी व्यक्ती बघतच नसते कोणाकडे, कारण तिला त्या गोष्टींची अजिबात गरज वाटत नाही. ती तेवढीच कणखर असते, स्ट्रॉंग असते मनाने आणि ती शरीराने पण स्ट्रॉंग असते. त्यामुळे अशी व्यक्ती ही आपल्या जवळपास जरी असली, ती क्षीण झालेली असली, दुबळी झालेली असली, तरी सुद्धा ती आपल्या चेहऱ्यावरून, आपल्या शरीरावरून दाखवत नाही. काहींचा ज्या वेळेला अगदी अंत होतो दुःखाचा आणि त्या गोष्टी जेव्हा शरीरावर परिणाम करायला लागतात, त्यावेळेला शरीर त्याचं दर्शन आपल्याला घडवत असतं की त्याच्या शरीरावरून, बॉडी लँग्वेजवरून कुठेतरी इतरांना ती लक्षणं लक्षात येतात आणि मग त्यावेळेला त्या व्यक्तीला विचारपूस केली जाते काही सुखदुःखांची. काही वेळेला तेवढी जर आस्था नसेल त्या माणसाविषयी, तर कोणी विचारपूस सुद्धा करत नाही. तर अशा वेळेला एकटीच ती व्यक्ती त्या गोष्टींना तोंड देत असते. तर सांगू शकत नाही आजूबाजूला कुठल्या प्रकारची माणसं सानिध्यात येतील हे कोणालाच माहिती नसतं. शेवटी माणूस काय म्हणतो, आलं दुःख वाट्याला, पदरात पडलं पवित्र झालं, असं समजून तो त्या गोष्टींना सामोरं जात असतो, जगत असतो. कारण का आयुष्याचं शेवट तर करता येत नाही, माणसाला जगायचं तर असतंच. कुठलीही परिस्थिती असो, जवळपास माणसं असो नसो, जवळची असो, काही उपयोगाची नसली तरी सुद्धा जगावं तर प्रत्येकालाच लागतात, प्रत्येकालाच पोट भरावं लागतं, प्रत्येकाला प्रत्येकाचा ऑक्सिजन घ्यावा लागतो. तर हे असं हे जे जगणं असतं की नाही, हे दुःखी जीव जो जगतो
तर तो खूप वेदनादायी असतो. खूप जणांच्या लक्षात येत नाही की आपल्या आसपासची माणसं जगतायत कशी आहे, काय त्रासामध्ये आहेत. तर आवर्जून लक्षात घेतल्या पाहिजेत या गोष्टी आणि आपणही कधीतरी जरी समोरचा बोलत नाही, जरी समोरचा दाखवत नाही, जरी इतरांकडून आपल्याला ते कळत नाही, तरी सुद्धा आपण गाफील राहायचं नाही. आपल्याला जर दर्शन होत असेल या गोष्टींचे, काय आपल्याला सिग्नल मिळत असतील, तर नक्कीच आपण त्या माणसाला विचारपूस केली पाहिजे आणि काही अडचण आहे का? काही असेल तर आम्हाला सांगा. आम्ही काही त्याच्यावरती काही तोडगा काढू शकतो, काही मार्ग दाखवू शकतो, काही थोडीफार आम्हाला शक्य होईल तेवढी मदत करू शकतो किंवा काहीतरी एक मार्गदर्शन तरी करू शकतो. काहीतरी समस्या सुटण्यासाठी प्रयत्न तर करू शकतो. इतर काहीतरी वाटा शोधू शकतो. काहीतरी तर आमच्या परीने आम्ही करू शकतो आणि या संकटातून तुम्हाला बाहेर काढू शकतो किंवा काही तुम्हाला जगण्याची एक नवी उमेद आणि तुम्हाला एक असं एक आधार असा आम्ही देऊ शकतो. तर अशी भावना आपण निर्माण केली पाहिजे.